नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 2023-24 इयत्ता 7वी विषय मराठी। एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। यामध्ये सर्वात पहिले विद्यालयाचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर विद्यार्थ्याचे नाव लिहायचं आहे, बैठक क्रमांक आणि तुकडे आपण लिहायचे आहे। यामध्ये प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी पाठ्यपुस्तकातील योग्य शब्द लिहा, एकूण 4 गुण। 1 श्रावण मासी हर्षमानसी डॅश चोहीकडे, तर याचं उत्तर आहे हिरवळ। श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे। यानंतर 2 बाजार असल्यानं आज डॅश बंद होती, तर उत्तर बाजार असल्यानं तोडणी बंद होती। काय बंद होती? तर तोडणी बंद होती। यानंतर 3 माणसाला डॅश बघता आली पाहिजे, उत्तर माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत। 4 डॅश ही मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहेत, तर उत्तर भांडी। भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे। यानंतर यामध्ये खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा, एकूण 4 गुण। यामध्ये पहिला प्रश्न 1 श्रवण मास या कवितेत कवी कोण आहे? तर उत्तर श्रवण मास या कवितेचे कवी बालकवी म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे। तर श्रवण मास या कवितेचे कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आहेत। यानंतर 2 अरुण व आदिती उन्हाळी सुट्टीत कोठे जायचे? तर उत्तर अरुण व आदिती उन्हाळी सुट्टीत आजी आजोबांकडे गावी जायची। यानंतर 3 स्वप्न विकणारा माणूस गावात कशावर येत असे? उत्तर स्वप्न विकणारा माणूस गावात घोड्यावर बसून येत असे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडत आहे तर आपण नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी। ठीक आहे, यानंतर बघूयात 4 शाळेत जावे आणि शिक्षण घ्यावे असे कोणाला वाटत होते? उत्तर शाळेत जावे आणि शिक्षण घ्यावे असे वसंतला वाटत होते। यानंतर यामध्ये ज्या आपल्याला खाली कवितेच्या ओळी देण्यात आलेल्या आहेत, तर या कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत एकूण 2 गुणांसाठी। यामध्ये पहिलं बलाकमाला डॅश एकमेव होती, उत्तर बलाकमाला कल्पसुमांची माळीची ते उतरून येती अवनीवरती ग्रहलोकीची की एकमवती। यानंतर प्रश्न क्रमांक 2 खाली दिलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत एकूण 4 गुणांसाठी। तर यामध्ये विचारण्यात आलेली कृती 1 स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यातील वस्तू, तर स्वप्न विकणारा माणूस आपल्यासोबत काय काय वस्तू घेऊन यायच्यात ते इथे सांगायच्या आहेत। त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू होती ती आहे काजू। यानंतर बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक वगैरे। ठीक आहे, तर इत्यादी वस्तू स्वप्न विकणारा माणूस आपल्या गोठडीमध्ये घेऊन येत असेल, तर काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी आणि खारीक इत्यादी वस्तू घेऊन येत असे। यानंतर 2 मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवलीत ते घटक, उत्तर 1 माती, 2 चांबडे, 3 तांबे, 4 काच। तर इत्यादी 4 घटकांपासून मानवाने काय केले तर भांडी बनवली आहेत, तर माती, चांबडे, तांबे आणि काच। यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणताही एक। यामध्ये पहिलं मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमयाचा अर्थ काय सांगितला? आणि 2 श्रावण मास या कवितेत आलेल्या प्राणी व पक्ष्यांची नावे लिहा, एकूण 2 गुणांसाठी। यामध्ये पहिल्याचं उत्तर बघूया, मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमयाचा काय अर्थ सांगितला? उत्तर अंधाराकडून उजेडाकडे जाताना म्हणजेच अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाताना मीराने वसंतला तमसोमा ज्योतिर्गमयाचा अर्थ सांगितला। यानंतर 2 श्रवण मास या कवितेत आलेले प्राणी आणि पक्ष्यांची नावे लिहा, तर उत्तर हरण, हरणाचे बाळ, खिल्लारे, बैल, बगळे ही श्रवण मास या कवितेत आलेल्या प्राण्या व पक्ष्यांची नावे आहेत। तर काय आहेत? हरण, हरणाचे बाळ, खिल्लारे, बैले, बगळे ही श्रवण मास कवितेत आलेल्या प्राण्यांची नावे आहेत। यानंतर खालील वाक्यातील क्रियाविशेषणावयी ओळखून प्रकार लिहा। तर यामध्ये पहिलं वैभवी वेगात चालते, तर यामधलं काय आपल्याला क्रियाविशेषण अव्यय ओळखून त्याचा प्रकार लिहायचा आहे। तर यामध्ये उत्तर क्रियाविशेषण अव्यय वेगात आणि प्रकार रीतिवाचक। यानंतर 2 आज चमत्कार घडला,
क्रियाविशेषण अव्यय आज आणि प्रकार कालवाचक। यानंतर ई सामान्य रूप लिहा। 1 बाग तर याचं सामान्य रूप येईल बागे आणि 2 कावळा याचं सामान्य रूप येईल कावळ्या। ठीक आहे। यानंतर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला नक्की लाईक करायचे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे। धन्यवाद।